मतदार याद्यांचा घोळ समोर आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका, ठाकरे बंधूंची आयोगाकडे मागणी. तर निवडणूक आयोगाची वेबसाईट वेगळीच व्यक्ती हँडल करत असल्याचा संशय जयंत पाटील यांच्याकडून व्यक्त. इतके गोंधळलेले विरोधक मी जीवनात पाहिले नाहीत. निवडणूक आयोगावर बोट ठेवणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचा निशाणा. तर चूक लक्षात आल्यानंच शरद पवार भेटीसाठी गेले नसल्याचाही दावा. गडचिरोलीत जहाल नक्षलवादी भूपतीसह 60 नक्षल्यांचं आत्मसमर्पण. छत्तीसगडमध्ये 50 माओवादी शरण, तर माओवाद संपुष्टात येत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. 31 मार्च 2026 पर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवादाच्या विळख्यातनं बाहेर येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विश्वास. तर छत्तीसगडमध्ये 50 नक्षलवाद्यांचं समर्पण. तब्बल 15 वर्षांनंतर सोलापूर मुंबई विमानसेवेचा प्रारंभ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सोलापुरात लवकरच IT पार्क उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा. सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. दिवाळीच्या तोंडावर राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी आणखी अडचणीत. प्रदूषणानं गुदमरलेल्या दिल्लीत यंदा फक्त 2च दिवस फटाके फोडण्यास परवानगी. केवळ ग्रीन फटाके सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 दरम्यान फोडता येणार. बिहारमध्ये सत्ताधारी इंडियात बेबनाव. चिराग पासवानांच्या 13 जागांवर भाजप आणि जेडीयूकडून उमेदवारांची घोषणा. तर नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करा, जेडीयूचा आग्रह. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.